मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जय श्रीराम. भारतीय विद्याभवनचे सांस्कृतिक भवन नागपूरमधील कोराडी येथे आहे. ही एक प्रभावी रचना आहे जी 2 मजल्यामध्ये पसरलेली आहे. नुकतंच या विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित होते. नागपूरला आल्यानंतर कोराडी देवीचं दर्शन घ्यायला मित्रांनो विसरू नका. त्याचबरोबर परिसरामध्येच हे सांस्कृतिक भवन केंद्र आहे, ते देखील नक्की पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठा कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प देखील येथेच आपल्याला पाहायला मिळेल, ज्याला कोराडी थर्मल पॉवर स्टेशन असे देखील म्हटलं जातं. या भवनमधील पहिल्या मजल्यावर उल्लेखनीय रामायण दर्शनम हॉल आहे. एक अद्वितीय प्रदर्शन संकुल आहे, जिथे भगवान रामाची संपूर्ण कथा मनमोहक अशी चित्रे काढण्यात आलेली आहेत, तैलचित्रांद्वारे वर्णन केलेले आहेत. या हॉलमध्ये रामायणातील श्रीरामांच्या जन्मापासून ते त्यांच्या गौरवशाली राज्याभिषेकापर्यंत महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करण्यात आलेले आहेत. 120 भव्य चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहेत. या उत्कृष्ट कलाकृतीबरोबरच इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतील माहितीपूर्ण लिखाण देखील येथे उपलब्ध आहे, जे महाकाव्याची व्यापक समज सुनिश्चित करते. चला तर पाहूया हे सांस्कृतिक भवन. प्रत्येक मजला हा 14,760 चौरस फूट एवढा आहे आणि यामध्ये ही भित्तिचित्रे, तैलचित्रे काढण्यात आलेली आहेत. भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक केंद्राला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भेट देता येईल आणि अधिकृत वेबसाईटवरून तिकिटे बुक करता येतील. मित्रांनो, नागपूर येथे आल्यानंतर सर्वात प्रथम मी तुम्हाला फिरण्यासाठी योग्य असे ठिकाण म्हणून कोराडी देवी मंदिर आणि तेथील हे विद्याभवन केंद्र पाहायला सुचवेन. मित्रांनो, येथील या प्रतिकृती, तैलचित्रे पाहताना अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण रामायण, महाभारत हे चित्रांच्या माध्यमातून येथे दाखवण्यात आलेले आहे आणि प्रत्येक चित्राच्या खाली माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, संपूर्ण महाभारत या अशा अनोख्या पद्धतीने सादर करणारे भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र हे जगातील असे एकमेव केंद्र असावे असे माझे स्पष्ट मत आहे. येथील प्रवेश शुल्क हे फक्त 30 रुपये आहे. येथील एंट्रन्सला मित्रांनो हनुमानाची काळ्या दगडाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या मजल्यावरती भारतमाता हॉल आहे. स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केलेले श्रद्धासुमन, सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर फोटो, तसेच भारत मातेची सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. ही या स्थळाची काही वैशिष्ट्ये आहेत. सर्वांनी मित्रांनो हे आवर्जून पाहावीत. या चित्रातील घटना, व्यक्तिमत्वे समजून घेण्यासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी भाषा निवडण्यात आलेली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखी आहे. रंगसंगती, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवन प्रवास या दालनामध्ये रेखाटण्यात आलेला आहे. हे सर्व पाहत असताना तुमच्या अंगावरती नक्की शहारे आल्याशिवाय मित्रांनो राहणार नाहीत. मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जय श्रीराम हे लिहायला विसरू नका. मित्रांनो, रामायणातून आपण काय शिकलो? आयुष्यात येणाऱ्या दुःखातून कसा मार्ग काढायचा? आपल्याजवळ असलेल्या ताकदीचा, पैशाचा अहंकार असू नये. दिलेला शब्द पाळणे. बिभीषणाने रामासोबत केलेली मैत्री. मैत्री कशी असावी? मित्र तोच असतो जो आपल्या सुखदुःखात उभा राहतो. राम आणि भरत यांच्याकडून समर्पण, त्याग आपल्याला पाहायला मिळते. राजाने कशा प्रकारे असावे, कशा प्रकारे आपली प्रजा खुश असावी.
आईवडिलांचा आदर बाळगावा, अयोग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊ नये, आपल्या दुश्मनाला कधीही कमी समजू नये, पती पत्नीने एकमेकांचा आदर करावा, आयुष्यामध्ये कधीही भीती बाळगू नये, आपल्या मनाला जिंकायला शिका, योग्य व्यक्तीचा सल्ला ऐकावा, मनुष्याने जनावर बनू नये, परस्त्रीचा आदर बाळगावा, परस्त्रीबद्दल वासना बाळगू नये. रावणाला मंदोदरी, बिभीषण यांनी कित्येक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु रावण हा असा व्यक्ती होता जो ताकदीच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावरती अहंकार बाळगून होता. त्यामुळे त्याला बरोबर काय आणि चूक काय यातला फरक कळत नव्हता. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची गुप्तता बाळगणे हे देखील आपण या रामायणातून शिकू शकतो. या सांस्कृतिक केंद्रामुळे नागपूरचे नाव वैश्विक स्तरावर नक्कीच घेतले जाईल. भगवान रामाला आपली आई आणि जन्मभूमी सर्वाधिक प्रिय होती. मित्रांनो, जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या जन्मभूमीला विसरू नये. मातृभूमी आणि मातृभाषेला प्राधान्य द्यायला शिका. अयोध्याचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी प्रभू रामांचा जन्म झाला. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं देखील म्हटलं गेलं. त्यानंतर राजा जनक आणि त्यांची कन्या सीता यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. 14 वर्ष वनवास भोगला. त्यांच्यासोबत बंधू लक्ष्मण आणि माता सीता देखील होत्या. रावणाने सीतामातेचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी हनुमान, वानरसेना, सुग्रीव गेले. रामाने केलेल्या हल्ल्यात पक्षीराज जटायूंचे प्राण गेला. राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले. त्यात रावणाचा वध झाला. भगवान राम 14 वर्षानंतर वनवास संपवून मित्रांनो अयोध्येला पुन्हा आले. अयोध्येतील लोकांनी त्यांचा राज्याभिषेक केला आणि त्यांना अयोध्येचा राजा म्हणून गौरवण्यात आलं. नागपूरजवळील कोराड येथील भारतीय विद्याभवनचे सांस्कृतिक केंद्र ही राष्ट्राला मिळालेली एक अद्भुत देणगी आहे, असे लोकमत मीडिया ग्रुपचे संपादकीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉक्टर विजय दर्डा यांनी या भेटीचं वर्णन केलेलं आहे. भव्यपणे बांधलेले आणि डिझाईन केलेले हे केंद्र देशाची समृद्ध संस्कृती, साहित्य, परंपरा आणि वारसा प्रतिबिंबित करते. मित्रांनो, मला सांगावेसे वाटते की आतील भागातील चमकदार चित्रे उत्कृष्टपणे साकारणारे टी. भास्कर दोस आणि बाह्य शिल्पकारांना कुशलतेने साकारणारे चेन्नईचे डॉक्टर के. कृष्णमूर्ती हे आहेत. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि भारतीय विद्याभवनचे सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित यांचे आपण विशेष कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि परिश्रमामुळे ही भव्य रचना बांधली गेलेली आहे. दररोज सरासरी 12 ते 14 हजार लोक या सांस्कृतिक केंद्राला भेट देतात. या ऐतिहासिक केंद्रात राष्ट्रपती महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, झाशीची राणी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकाबद्दल माहिती हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. जय श्रीराम.